आता तू काय बी कर, तू तिच्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीस. अरे ही मुक्ता देवीनं फुरसतीनं घडवलेली सुंदर मूर्तच आहे. का ग, काय झालं? डोळ्यात पाणी का? ती वाटलं नव्हता हा दिस येईल. कळायला लागल्यापासून फक्त अडचणी संकटच पाहत आले. जे वाटेला येईल ती भूक स्वीकारत राहिली. कधीच कधीच कशाची ना हाऊस, कसला हट्ट केला मी. खरंच कधीच वाटलं नव्हतं हा दिस पण येईल. एवढं प्रेम करणारी, कौतुक करणारी, जीव वाळून टाकणारी माणसं मला माझ्या आयुष्यात भेटतील असं कधीच वाटलं नव्हतं. माया नंदा मी छान दिसायला पाहिजे म्हणून एवढं धडपड करते. सासू सासऱ्यांनी कौतुकाने घेतलेली साडी माझ्या अंगावर असं कधी वाटलं नव्हतं. आज माझं लय मोठं सपान पूर्ण होते. अगं, आज नगरकर घराण्याचं खानदानी दागिनं तुझ्या अंगावर असतील. आणि एकदा का तू सून म्हणून या घरात आलीस ना, की या घरची समधी स्वप्न पुरी होतील बघ. आपल्या भारतीय लोकांमध्ये ना परंपराच आहे, लग्न म्हटलं की डोळ्यात पाणी आलंच. हा, आणि आता बायकांना अश्रू पुसण्यासाठी रुमाल नाही, टॉवेलच घेऊन फिरण्याची गरज असते. काय गायत्री? गप्र. आणि म्हणतात ना, ज्याच्यासाठी डोळ्यात पाणी त्याच्यावर जीवापाड प्रेम. अगं असं गणितच असतं. बस बस बस, रिलॅक्स, बस. तुम्ही हे काय करताय? तुम्ही पायाजवळ का बसलाय? तुम्ही वर बसा आधी. मुक्ता, या चपला घालून बघ, यातली जी आवडेल ना ती आपण बाजूला ठेवू. ती कशी वाटते? नको नको, मी पाहते ना. मुक्ता, मी बघतो. ए, आणि तुम्ही पण सांगा तुम्हाला कोणती आवडते. हा, मी एक एक ट्राय करून दाखवतो तुम्हाला. नाही नाही, खरंच नको. दादा, काय झालं? ही बघ. हा पोरगा काय करतोय? काय बाईच्या पायात चप्पल घालतोय? नगरकर घराण्याच्या सगळ्या सीमा पार केल्या त्यांनी. दादा, तू प्लीज शांत हो. तर कसा सांगतो मी? हा चपला घालतो, उद्या बाईचे पाय दाबून देईल. संताप संताप होतोय माझा. आणि या मूर्ख मुलीला कळत नाही, ती खुशाल दाबून घेते बसून. हा, उद्या आणखीन काय काय करेल? दादा, असं वाटतं ना, हंटरनी फोडून काढावं याला. दादा दादा दादा, प्लीज 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 दादा, थोडी कळ काढ असून. हा, तू एक काम करतो का? तू इथनं जा बघू. हा, तू जा. जर हे बघत उभा राहिलो ना, माझ्या अंगाची राख राख होईल. सारंग, हा. थांब. अरे काय करतोय हे? आणि काय ग वहिनी, तू तुझ्या नवऱ्याला स्वतःच्या पायात चपला घालायला लावतीयस? ह्यात तुला काहीच चुकीचं वाटत नाहीये? अहो नाही, मी त्यांना यात काय चूक आहे ग? हा, नाहीतरी पिढ्यान पिढ्या बाया पुरुषांच्या पायाजवळच बसतात. त्यांचं पाय चेपून द्या, बुटाला पॉलिश करा.
त्यांच्या पायात चपला सरकवा. सारंग तिची सेवा करतोय या नजरेनं बघू नकस. त्याचं प्रेम आहे, त्याचा खरेपणा आहे, त्यासाठी हे समज तिच्यासाठी करतोय त्यो. त्याचं कौतिक आहे त्याला. ए मुक्ता, सारंग त्यो खुशीनं करतोय, हौसेनं करतोय. तू न ग वाईट वाटून घेऊस. अहो आजी पण मुक्ता, आजी काय म्हणाली ऐकलंयस ना? मला करू दे. हो मी करते. आपण अजून एक ट्राय करू. दादा दादा तू शांत हो, त्रास करून घेऊ नको बघू. अगं कसा शांत हो मी? हा मुलगा त्या पोरीच्या पायाला हात लावतो. अगं त्या पोरीने पायाखाली त्याचं पुरुषत्व तुडवून टाकलंय. दादा हे बघ तू ना सगळ्याच प्लॅनचा खेळ खंडोबा करून टाकशील प्लीज, म्हणून सांगते शांत हो. हे बघ तुझं जेवणाचं ताट आणलंय, तू बस बघू आधी, तू बस, तू शांत हो आणि जेवून घे. हे बघ दादा, आपल्या प्लॅनच्या मध्ये फक्त एक रात्र जायची बाकी आहे. मग मुक्ता हळदीसाठी तिच्या घरी जाईल आणि ती लग्नासाठी परत येईल, पण आपल्या घरी पोचणारच नाही. तेव्हा सगळं तुझ्या मनासारखं होईल. अगं ते होईल तेव्हा होईल, पण तोपर्यंत ह्याचं काय करू? ही नाचाची प्रॅक्टिस सहन होत नाही मला आता. वाटतं त्या गाण्यावरती दंगल चालू तिथे. उद्या ती म्हातारी येईल आणि तमाशात त्याच्या लावण्या नाचेल. मला नाता हे सहन होत नाही. दादा, पार्टीची सगळी तयारी झाली आहे. हो, ठरल्याप्रमाणे पहिला साखरपुडा होईल, नंतर मग नाच गाण्याचा कार्यक्रम. अरे नाच गाण्याबद्दल माझ्या समोर बोलू नका. मला असं आडवा झोपवा आणि सर्वांनी माझ्या अंगावरती नाचा, म्हणजे समाधान होईल तुमचं. सॉरी दाजी. कुठल्याही परिस्थितीमध्ये मला मुक्ता संपलेली बघायची आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये. माझ्या पोराला पायामध्ये चप्पल घालायला लावते ही बाई. अहो या 2 साड्या मागवल्या होत्या, त्या द्यायला आलो होतो. नाही, काहीतरी चूक होते दादा. 2 साड्या मागवल्या असतील, पण सेम सेम कशा असतील ना? माहित नाही, पण ह्या 2 साड्या द्यायला सांगितल्यात. नाही, मला तर हे 2 सेम सेम साड्या? हो. आम्ही तर एकच मागवली होती. माहित नाही, पण ह्याच 2 द्यायला सांगितल्यात. काय झोपेत काम करता काय? आम्हाला कुठे जुळ्या मुली आहेत किंवा त्यांची लग्नही नाही आहेत. आम्ही कशाला मागवणार 2 साड्या? बहिणी, ही एक साडी आहे ना, तू मुक्ताला गावाला पाठवून दे. आणि मी ही साडी दुकानात पाठवून देते. आणि तू ह्या कामात लक्ष घालू नकोस. मी तुला काय सांगितलंय, आता काम बंद, थोडीशीच कामं करायची. ही कामं करायला आम्ही आहोत ना. मी आहे. हा आठवलं मला, मालकाने ह्या 2 सेम साड्या द्यायला.